कोणीतरी यावर आपल्याला सोडून न्या बाप्पा इथून. काय बाप्पा, काय खायला व्यवस्थित नाही, प्यायला व्यवस्थित देत नाही लोक. हट. कोण येईन बाप्पा, कोण येईन? हां, आता मनीला तर कसं येता येईन बाबा आतमध्ये? काही शक्य नाही वाटत बाबा मनीचं येणं. किती सिक्युरिटी आहे इथं, किती अवघड आहे. हो ना रे, हो ना. काय बाप्पा, कोणा कंप्लेंट केली असेल रे यार. शिट, किती मस्त चाललं होतं आपलं खाणं पिणं, मस्त जे म्हणलं ते खाणं. हट यार. हा ना यार. अंका रे, आणि हे बॉस आणि हा काही बोलानच झालाय. आपण तो कसं बोलते बडबड बडबड बडबड. यांचं काही रिॲक्शनच नाही दोघायचं. काय भानगड आहे. अरे टेन्शन, बॉसला किती टेन्शन असेल. मग असं विचार नव्हतं केला कधी बॉसनं असं होईल, ना आपण बी नव्हतं केलं ना कधी असं होईल म्हणून. आता झालं तर काय, कसं झालं हे, काय झालं. मी तर स्वप्नसुद्धा नव्हतं पाहिलं असं काही होईल म्हणून. कोणी कंप्लेंट दिली असन मला कळावं फक्त. नाही त्याचं जाऊन त्याचा खून केला ना तरवा खोपून एक इकडे आरपार तलवार करेन मी त्याच्या. मला जर कळालं ना कोणा कंप्लेंट केली तर, हो मला तर डोकं असं उठेल त्याच्या पुढं खतरनाक. अरे हो, पहिला इथून सुटत दे आपल्याला. इथून सुटल्यावर पाहू दे गोष्ट काय. तर पहिल्या सुटायचा प्रयत्न कर. हो खरे जेल तलेच पक्की पाय ही, कुठंच काही दिसत नाही पाय. हां, पोलीस सिक्युरिटी बनली इथं. कसं होईल बापा आपलं, कसं पळा बाबा इथून. आणि मनीला यायचं म्हणलं तर मनी कशी येईन आतमध्ये? ती यायला लागली पकडणार नाही तिला. आता भांडस नाही बाप्पा, कसं होईल रे आपलं. हो माने, मी काय म्हणतो, हा सर बोला ना सर. गावामध्ये सांगायचं असतं फोन करून की पकडलं म्हणून ह्या ढोंगी बाबाला आणि गँगला ढोंगी बाबाच्या. सांगितलं का नाही तुम्ही? नाही बॉस, अजून नाही सांगितलं बॉस मी. मग कधी सांगणार, कधी सांगणार तुम्ही? सर सर सांगतो ना सर, सांगतो ना, लगेच फोन करतो, सांगतो ना. बरं थांबा थोडं. मी काय म्हणतो, गावात फोन करा आणि ह्या बाबाची जी गँग आहे ही गँगला आपल्या गावात न्यायचे बांधून आणि गावापुढं त्या लोकांपुढं उभं करायचंय. लोकांचे डोळे उघडायचे गावातले की अशा बाबावर विश्वास ठेवायचा नाही म्हणून. यांना गाडीत टाकायचं आणि गावाकडे न्यायचंय आपल्याला, त्या गावामध्ये, नाटकपूर गावामध्ये. आणि गावात फोन करून सांगा, गावामध्ये दौंडी द्या म्हणा, सगळ्यांनी एकत्र जमा व्हा आणि तुम्हाला काहीतरी सांगायचे बाबा, सभा आहे म्हणून पोलिसांची, असं तुम्ही फोन करून सांगा गावामध्ये. ओके सर, ओके. हां हॅलो, कोण बोलतं? हॅलो, मी इन्स्पेक्टर बोलतो, इन्स्पेक्टर माने. अच्छा 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 अच्छा, बोला इन्स्पेक्टर साहेब, बोला, काय म्हणता साहेब? हां, तर मी म्हणतो तो ती जी गँग आहे, गँग तुमच्या त्या ढोंगी बाबाची गावातली गँग, ती आम्ही पकडलेली आहे. आणि ते तुमचं म्हणणं ते खरं निघालं. ते लोक 5 जण होते, ते 5 जण, आणि ते जे तुमच्या घरात चोरी करायला आले होते त्यांनाही पकडलं. ते 2 जण आहे. तुमच्या मॅडमने जे वर्णन सांगितलं होतं त्या चोरांचं, सेम टू सेम तेच 2 जण त्यांच्यामध्ये होते. त्यांच्या घरावर आम्ही धापा टाकला, त्या घरावर, आणि तिथे असं झोपलेले वगैरे होते. त्यांना आम्ही पटकन सगळं घालून पकडून घेतलं. पण त्यातली एक जी ती मांजर आहे ती पळाली बघा. तर आम्ही काय म्हणतो तो. हां साहेब, काय म्हणत होते साहेब, बोला ना साहेब. तर आम्ही म्हणतो की आम्ही गावामध्ये ती गँग बांधून आणणार आहे आणि सगळ्यांना सावध करण्यासाठी की असे कोणी बाबा आले तर डायरेक्ट कोणीही पटकन विश्वास ठेवू नये म्हणून हे तुमच्या गावातल्या लोकांना आम्हाला समजून सांगायचं आहे. तर आम्ही तुमच्या गावात येत आहे, सगळे चोरं आणि ते ढोंगी बाबा वगैरे सगळे घेऊन आम्ही येत आहोत गावामध्ये. तर तुमचं काम आहे, तुम्हाला एक काम द्यायचं आहे की तुम्ही सर्व गावातल्या लोकांना जमा करा एका ठिकाणी आणि गावामध्ये दौंडी द्या आणि सगळ्या लोकांना जमा करा. तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत येतो. चालतं का? हो साहेब, चालतं साहेब, चालतं. करतो साहेब मी हे काम तुमचं, नक्की नक्की. लगेच जातो आणि गावात दौंडी द्यायला सांगतो गावातल्या एका माणसाला आणि सगळ्यांना गावकऱ्यांना मी एकत्र जमा करतो. हे काम माझं फिक्स. ठीक आहे, तर तुम्ही निघा तिथून, त्या गुंडांना घेऊन निघा. बाप रे बाप, माझी शंका खरी निघाली ना. ओ माय गॉड, कमाल आहे कमाल आहे. कसं लोकांची इतकी हिंमत होती नाही का लोकांना फसवायची. रे बाप, आपलं गाव इतकं भोळं भाळं गाव आहे आणि ह्या बिचाऱ्या भोळ्या लोकांना असं फसवतात हे लोक. पहिलं माझ्या बायकोला सांगतो, माझ्या बायकोला लय येडी. आमच्या घरच्या बायासुद्धा इतके येडे, कुशाल त्या बाबाकडे जात होत्या चारदा काही झालं की. ते बाबा ह्या बायाला हसत असून माघारी जाऊन की चोरी तर मीच करतो आणि माझ्याकडेच येते म्हणून. काय कमाल आहे ना खरं. सरला काय हो, का बरं ओरडताय माझ्या नावानं सकाळी सकाळी? का ओरडताय एवढं ना? अगं एक खुश खबर द्यायची तुला. खबर आहे, एक चांगलीच खबर आहे. तुझ्या पायाखालची जमीन घसरण अशी खबर द्यायची तुला. हो तर बायबी, अशी काय खबर आहे बाय लगे? अगो बायबी सांगा तर मग.
अगं त्या चोरांना पकडलंय, आपल्या घरी चोरं आले होते त्यांना पकडलंय पोलिसांनी. आता बाई खरंच काय ओ बाई 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 माझं सोनं येईल आता माझ्याकडे, माझे दागिने भेटून जाईल आता मला. वाव, माझे दागिने भेटेन ना मला आता. वाव, खरंच चांगली खबर दिली गड्या तुम्ही यार. खरंच तोंड गोड करते तुमचं. थांबा थांबा, चहा करू, चहा साखर साखर खाता नसते साखर, काय करू सांगा ना, तुमचं तोंड गोड कसं करू सांगा ना. अगं हो 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 हो, थांब जरा थांब. हां, एवढी उतरवली नको हो, थांब जरा. पकडलं त्यांना, पण आता सोनं त्यांनी ठेवलं का विकलं तर काय माहिती. एवढी काय खुश होती लगे. तर ते पकडलं, पोलिसांचा आत्ता फोन आला होता त्या इन्स्पेक्टर मानेचा की पकडलं म्हणून त्या चोरांना. आणि ते चोर माहिती का कोण तुला माहिती? तुझे चेहऱ्यावरचं रंग उडल, हे तुझे जे खुशी ना खुशी चाललं जाईल, गायब होईल एका मिनिटात. असे चोर आहे ते, माहिती का तुला? असे चोर आहे ते, अशा प्रकारचे चोर आहे ते. बाय कशा प्रकारचे असं बाय, मला काय करायचं माय, चोर सापडले मला, मग सोनं भेटलं बस झालं माय, मला काय करायचं ते चोरायची कोणी असे ना. बरं कोण आहे सांगा तरी, मग कोण येतं बाई चोर? ते चोर आहे तुझे ते हिमालयातून आलेले बाबाची गँग. ती बाबाची गँग आहे, गँग. आणि ते भूत वगैरे सगळं त्यांचा प्लॅन. आणि हे तुम्हाला भीती दाखवायचं, काही भूत वगैरे नव्हतं. आणि ते जे मांजर आहे ना, मांजर ते पोरापासून बनवलेलं, ते सुद्धा नाटक होतं. ते मांजर त्यांचं, ते मुलगा त्यांचा, आणि ते चोरही त्या बाबाचेच आहे. आता कसं करू बया? अरे बाप रे बाप. हां, तर त्यामुळे कसा कोणावर विश्वास ठेवायचा नाही ह्या बाबा वगैरेवर. आपला देश हा साधू संतांचा देश आहे, पण साधू संत हे असे गावोगावी जाऊन भिक्षा वगैरे मागणारे नसतात. हे फक्त एका ठिकाणीच असतात आणि ते त्यांच्या जागी तपश्चर्या वगैरे करत असतात. हे असे गावागावी जात नसतात हे बाबा वगैरे. हे जे गावात येणारे जे बाबा असतात हे फक्त ढोंगे आणि ढोंगे असतात. कळलं का तुला आता? हो तो बाई खरं काय बाई आता बाई. अरे बाप रे बाप. बरं झालं मग कहो त्यांना कसं कळालं बाबाचं कसं कळालं प्रकरण आहे? हां सांगा ना कसं कळालं? हा, मला डाऊट आला होता मला, हे भूत करून जेव्हा तुम्ही इकडे तिकडे पळाला आणि मला आपल्या दादाने सांगितलं की मी तिथे एक मांजर पाहिलं म्हणून. आणि ते मांजर दादाला भिवून कसं पळालं आणि तुम्ही त्या भूताला घेऊन पळाले. भिवून नुसते पळापळी करत होत्या. पण दादानी तुझ्या सासऱ्यांनी, माझ्या वडिलांनी ओळखलं ते, माझ्या वडिलांनी, की हे काहीतरी ढोंग आहे म्हणून. मूर्ख आहे तू, मूर्ख. आणि ह्या गावातल्या बाया हे अख्ख्या मूर्ख. कळलं काय? माझ्या वडिलांनी ओळखलं आणि मग मी जाऊन कंप्लेंट केली पोलिसांना सांगितलं हे असं आहे, तुम्ही तपास करा. तर पोलिसांनी पटकन जाऊन तपास केला आणि हे सगळं उघडकीस आलं. नाही तर अजून गावात काय काय घडलं असतं आणि किती घरावर अजून टाका पडला असता त्या बाबाकडून, तर काय माहिती बाप्पा. हो ना बाप्पा, बरं झालं बापरे. हां, तर चालतो मी. मला गावात दौंडी द्यायला सांगितली पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करायचं आहे. तर तू पण चाल, आपल्या सागरला आणि छोट्याला पण आवाज दी. मी जातो पुढं, दौंडी द्यायला सांगतो. लोकांना एकत्र करायचं आहे. ती गँगला घेऊन येत आहे, बाबाच्या गँगला घेऊन सगळं गावात दाखवायला येत आहे की हे बाबा ही ढोंगी गँग. म्हणजे लोकांनाही कळायला पाहिजे. नंतर लोकांनी त्यांच्या पोलिसांना विरोध करायला नको ना, म्हणून पोलीस हे सगळं करत आहे. येतो मी. हां, जा. नको एवढं आता टेन्शन नको घेऊ, ठीक आहे? हो जा तुम्ही. अरे बापरे देवा भगवंता. अरे काय खरं नाही रे बाप्पा. कोणावर विश्वास ठेवून कोणावर नाही रे बाप्पा आजकाल. अरे अवे सागर बाहेर आहे का सागर जरा. काय झालं तुम्हाला? काय झालं? अशा पडल्या? अरे बापरे बाप, काही बरं वाटत नाही का? चक्कर आली का तुम्हाला? काय झालं सांगा ना. उठा ना, आज काय झालं? आज काय करता उठा ना. अगं काही नाही झालं, मला काही नाही झालं. तुला सांगते मी, तुला जर सांगितलं तुला यास होईल. हो तुला यास होईल. ऐक माझं मी काय म्हणते. ते चोर काय चोर काय सांगा ना, काय येतं सांगा ना, पटकन बोला ना. ते चोर पकडले चोर. आणि तुला माहिती का ते चोर कोण आहे माहिती? ते आपले बाबा, हिमालयातून आलेले बाबाची गँग. बाबाच्या म्हणण्यावरती चोर आणि भूत पळत होते गावामध्ये. हो पकडले पोलिसांनी, ती गँग पकडली पोलिसांनी. ताई काय बोलता ताई? काय ताई असं काय बोलता तुम्ही? आता ताई असं काय बोलता? खरं का काय आहे? मैं आता तो बाहेर गेला ना. मैं आता बाहेर, आता फोन आला ना इन्स्पेक्टर साहेबाचा. आता सांगून गेला ना ते की असं झालं म्हणून, ढोंगी बाबाची गँग पकडली म्हणून. आणि गावामध्ये दौंडी द्यायला गेले ते लोकांना जमा करायला आणि गोष्टी सांगायला. हो चल, आपल्याला बोलवलं. चल बरं का, जाऊ आपण पण. चल. बापरे हो चला पाहू. चला झाले अवघड आहे बाबा, खरंच नको रे बाबा. चला ते आपण बिचू. चला हो चल. सर सांगितलं त्यांना ते काम, ते करणार आहे ते काम. तर चला मग आपलं निघावं लागणार आता. दबंग. चला निघा, घ्या त्यांना घ्या, बांधा चांगलं पॅक. पळता कामा नाही, एक पण रस्तीनं बांधा आणि चला. सर डायरेक्ट असते ना? हो डायरेक्ट रस्ती ना.
काल पाहिली ना ती कशी पळाली ती मनी. मग तसं एखादा पळाला तर केवढ्यात पडेल ते आपल्याला. त्यामुळे चांगला पॅक रस्तीनं बांधा यांची हातं आणि चला घेऊन यांना. ओके सर, ओके ओके. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली. याला काय झालं यार, पहिल्यांदा कधी ऐकलं नाही याच्या तोंडातून हे गाणं. बरोबर आहे, बरोबर आहे. कशी नशिबानं थट्टा आज आपली सगळ्यांची मांडली रे. अरे अरे अरे, झाले का दुखडे दुखडे रोवून झाले का तुमचे दुखडे रोवून? हां, हे नशिबानं थट्टा नाही मांडली, ही थट्टा तुम्ही स्वतः मांडली. कारण कामं करायचे, धंदे करायचे जीवावर येते आणि चालते ढोंगपणा करायला आणि मग नशिबाला दोष देता नाही का. चला चला माने काढा यांना बाहेर चला. आता कुठं नेणार तुम्ही आम्हाला, आता कुठं नेणार तुम्ही आम्हाला. आता तुम्हाला आम्ही नेणार गावाच्या दर्शनाला आणि गावाच्या चपला खायला. ओ सर, आता जेलमध्ये राहू द्या ना नीट. कशाला नेवरायला कुठं गावाला कुठं आम्हाला? आता पकडलं ना तुम्ही आम्हाला, मग आता कुठं चालवलं फुकट फाकट? ए चुप रे, आवाज बांध. उडूड दबंग दबंग माझ्या पुढं तोंड उघडतो काय? असं फटका देणं ठेवून देते एक. चला रे, चला चला. नाही आम्ही कुठंच येत नाही, आम्हाला नाही जायचं कुठं गावात, आम्ही बरं इथंच. बाहेर हो बाबू, पटकन चल बाबू तू. हो, नाही तर काय आमच्या साहेबाचं दांडाला लागतोय. लवकर निघा बाहेर. मारू नका साहेब, मारू नका. येतो आम्ही येतो. चला चला चला, येतो. तुम्ही जिथं म्हणसान तिथे येतो आम्ही. चला चल रे, चल बुटक्या चल. बाबाजी धुंदी गेली नाही काय अजून बाबाजीची? चला चला लवकर. याला चांगलं पक्का बांधा बरं का. हो, कोणाचं काम नाही. येस सर, येस सर. ओ सखाराम काका, काय कराल तुम्ही इथं वावरात? काही नाही बाबा, पट्ट्या पाणी नाही, हाऊस भरून राहिलं पाण्यानं. लाईट येईल जरा, दिवसाची लाईट येतं. तर हे ढोरा वासराला पाणी लागतं ना पप्पा इथं. ते हाऊस भरून राहिलं पा. चला गावात. मला पप्पांनी पाठवलं मला तुमच्याकडे की तुम्हाला बोलवलं एशीमध्ये सगळ्यांना गावामध्ये एका ठिकाणी जमा व्हायचं सांगितलेलं आहे. कशाला रे भाऊ, कशाला? काय झालं गावात? तुम्हाला तिथे गेल्यावर समजा ते गँग पकडली म्हणते, चोरांची गँग पकडली. असं हो, तर ते लोकांना गावात आणून राहिले. गावात आणणारे पोलीस लोक सगळ्यांना दाखवणार ती गँग कोण येतो. असं चल मग येतो मी. चल तू पुढे, मी मोटर बंद करून येतो. चल तू जा. हो चाललो मी. अजून ते कोण त्या काकाला, तुळशीराम काकाला बी जाऊन सांगायचंय मला. त्यांना बी बोलवलं पप्पांनी. जातो मग मी त्यांच्या वावरात. हो जाय पटकन. का गो बबिता आणि श्यामला, बाबा कुठे गेले का? काही पत्ताच नाही बाबाचा. मी घेऊन जाऊन आले पाय एकटीच. म्हणलं बाबाचा आशीर्वाद घ्यावा मग काही कामधंदे पाहा बाबा. पण बाबाचा पत्ता नाही, कालपासून नाही बाबा तिथं. हा, आणि मी घराकडून बी चक्कर मारून आले त्याच्या तिथं बी मला कोणी दिसलं नाही, आवाज नाही, काहीच नाही, आवाज नाही बाय काही. सकाळी जर गेले होते तिकडं शौचालयाला गेले होते तर आवाज नाही, काहीच नाही तिथं. नाही तर सकाळी आवाज राहतो बोलायचा हाताचा. आता काहीच नाही. हो बाई, मग गेले काय गाव सोडून गेले काय? मी बी सकाळी तिथं सभेच्या ठिकाणी गेले होते. बाबा बसत असते झाडाखाली, त्या झाडाखाली गेले, घंटा बरोबर राहिले. आता बाबा येईन, बाबाचा पत्ता नाही. आणि एक बाया येऊन जा बाया बी विचारू लागल्या, बाबाच नाही आले, कालपासून दिसलेच नाही. काय भानगड काय झाली? गेले काय बाबा गाव सोडून? आता आपलं कोण वाचून बाई भुतापासून, चोरापासून? माय हो माय, सगळे मसीहा आला होता, देवाच्या रूपात देवदूत आला होता माय आपल्या गावाला वाचवण्यासाठी. हो बाई, कुठं गेलं असं वय बाबा? कुठे गेले असं रे बाबा? यज्ञाची तयारी करून ठेवायला सांगितली मला. आपण पैसे जमा वगैरे केले आणि पत्ताने बी बाबाचा या. कसं हो आता? हो माय, लवकर या बाबा गावात, लवकर या. जर गेले असं कुठं तर, नाही तर कसं होईन बाप्पा आपलं, आपल्या ह्या गावकऱ्यांचं, बिचाऱ्या गरीब गावकऱ्यांचं कसं होईन? हो ना माय सखूबाई, हो ना खरं तो.